गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली आहे। गजानन पाटील लाच प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात एसीबीने आरोपपत्र दाखल केलं। या आरोपपत्रात एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश नाही। विशेष म्हणजे गजानन पाटील याला ज्या ठिकाणाहून एसीबीने ताब्यात घेतलं ते ठिकाण म्हणजे एकनाथ खडसेंचं दालन होतं। मात्र एसीबीने आपल्या आरोपपत्रात खडसेंच्या दालनाचा उल्लेख केलेला नाही। त्याऐवजी एसीबीने परस्पर घटनास्थळाचा उल्लेख मंत्रालयाचा केलाय। तब्बल 1000हून जास्त पानांच्या या आरोपपत्रात फक्त गजानन पाटीललाच आरोपी करण्यात आलाय। त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चिट दिल्याचं यातून स्पष्ट होत आहे। आजही त्याचे ट्रान्सक्रिप्ट त्यांचे जे संभाषण झालं त्याची रेकॉर्डिंग अजून का दिली गेली नाही, लोकायुक्ताने दिली गेली नाही आणि त्या तक्रारदाराला दिली गेली नाही। आज ते गजानन पाटील ज्याच्यावरती आता आरोप त्या ठिकाणी दाखल केले गेलेले आरोपपत्र दाखल केले गेलेलं आहे त्यांचा वावर मंत्र्यांच्या अँटी चेंबर पासून त्यांच्या घरापासून सगळ्या ठिकाणी होता ही त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि ते लाच घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। या आरोपपत्रामधून देखील त्या ठिकाणी दृष्टिकोनातून आता एसीबीनेच मान्य केलेलं आहे। तर हे कोणाच्या सांगण्यावरून ते करत होते आणि सगळी संपूर्ण प्रक्रिया मला असं वाटतं की या संदर्भातली अपारदर्शक राहिलेली आहे असं सांगावं लागेल। एसीबीनं ही त्यांची रेकॉर्डिंग आणि त्यांचं जे संभाषण झालंय त्याची ट्रान्सक्रिप्ट हे जनतेसाठी खुलं करावं अशी आमची मागणी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।